नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्रक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. पूर्वीच्या काळी उन्हाळ्यात लग्न सराईत मोठ्या प्रमाणावर बनवला जाणारा मठ्ठा म्हणजे शरीराला गारवा देणारे अमृतच. आज आपण बनवणार आहोत असा खास मठ्ठा मसाला जो तब्बल 6 महिने टिकतो आणि हा मसाला मठ्ठ्यात घातला की फक्त 5 मिनिटात मठ्ठा तयार होतो. मस्त चविष्ट आणि चवदार. यासाठी सुरुवातीला मसाला आपण बनवून घेऊ. मसाला बनवण्यासाठी 1 चमचा पॅनमध्ये 1 चमचा बडीशेप, 2 चमचे जिरे, 5 ते 6 काळी मिरी, 2 चमचे धने, अर्धा चमचा ओवा, अर्धा कप कढीपत्ता. कढीपत्त्याची मी वाळलेली पाने घेतली. 1 चमचा कसुरी मेथी, अर्धा कप सुकवलेली पुदिन्याची पाने. मीडियम गॅसवर सगळे मसाले भाजून घेऊ. यामधले वापरलेली बडीशेप पोटाला थंडावा देते, ॲसिडिटी कमी करते आणि पचन सुधारते. जिरे पचनासाठी उत्तम, गॅस फुगवटा कमी करते आणि भूक वाढवते, शरीराला हलके वाटते. काळी मिरी रक्ताभिसरण सुधारते आणि इम्युनिटी वाढवते. मसाल्याला हलकी तिखट चव देते. धने शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात, पोट शांत ठेवतात आणि लघवीचे प्रमाण सुधारतात. ओवा गॅस, अपचन आणि पोटदुखीवर उपयुक्त आहे. जड अन्नानंतर खूप फायदेशीर असा कढीपत्ता लोह आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध, केस, त्वचा आणि पचनासाठी चांगला. कसुरी मेथी सुगंध वाढवते, पचन सुधारते, शरीरातील साखर संतुलित राहण्यास मदत करते. पुदिना उन्हाळ्यातील सर्वोत्तम घटक, शरीराला हा गारवा देतो, तोंडाची चव वाढवतो. सगळे मसाले भाजल्यानंतर यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर घालायचं. मसाला काळं मीठ आणि साधं मीठ घालायचं. हिंग. हे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये चांगले बारीक वाटून घ्यायचे. मसाला तयार असेल तर मठ्ठा 5 मिनिटात तयार होतो. एक मोठं भांडं घ्यायचं. भांड्यामध्ये आपल्याला जेवढा मठ्ठा पाहिजे तेवढं आपण दही घालायचं. दही घरी लावलेले असल्यामुळे जास्त आंबट नाही. दही प्रोबायोटिक्सने समृद्ध, आतड्यांसाठी फायदेशीर आणि शरीर थंड ठेवते आणि ताकद देते शरीराला. रवीने हे दही घोटून घ्यायचे. या दह्यामध्ये पाणी घालायचे. मठ्ठा किती घट्ट आणि पातळ पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी घाला. मठ्ठा हा बहुतेक पातळच असतो, परंतु तुम्हाला थोडा घट्ट हवे असेल तर तुम्ही ठेवू शकता. 1 गडवाभर मी पाणी यामध्ये घातले. तुम्ही अंदाजाने पाणी घाला आणि परत घोटून घ्या. हा मठ्ठा चविष्टच नाही तर प्रत्येक घोटात पचन सुधारण्याची, शरीराला गारवा देण्याची यामध्ये ताकद आहे. मी हे ताक एवढे पातळ केले आहे. आता यामध्ये 1 चमचा मसाल्याचं जे आपण प्रीमिक्स करून ठेवलेलं आहे ते घालायचं. आता याची चव घेऊन बघा आणि मीठ कमी वाटत असेल तर मीठ घाला. आपल्या आवडीनुसार मीठ कमी किंवा जास्त तुम्ही घालू शकता.
1 चमचा यामध्ये मी मीठ घातले. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि थोडीशी बारीक चिरलेले पुदिन्याचे पानं. आपला मठ्ठा तयार आहे. थोडी साखर किंवा एखादी मिरची याच्यात तुम्ही घालू शकता. यामध्ये खारी बुंदी पण घालू शकता. लग्न कार्यामध्ये यामध्ये खारी बुंदी घालतात. एकदा हा मसाला बनवून ठेवा आणि फक्त 5 मिनिटात मठ्ठा तयार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. उन्हाळ्यात रोज बनवा आणि कुटुंबाला द्या. आरोग्यदायी चविष्ट पेय. माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन चेक करा. पुन्हा भेटू अशाच पारंपरिक रेसिपीसोबत.